काय काय रे? आपल्याकडे रुमाल आहे का? काय रुमाल? हा रुमाल असेल तर दे की मला. होय बघती. धर. हा दे दे. आय काय रे? माझे केस लेचीच कटल्यात का ग? तू कवापासून तुझ्या केसावर ध्यान द्यायला लागलायस रे? अरे इतकी वर्ष झाली मी म्हणते ते केसास टोपलं व्हायच कमी कर, त्याच्यावर व्हायच कांगवा फिरीव. पर नाही, पर तुला आता कळायला लागलं वय तुझे केस वाढलेत ती. अगं द्यायला लागते जरा लक्ष. अरे किती वेळ लावतो आवराय? चल की. आलो आलो. बाया ही पोरगा आजकाल असं का वागते काय कळना. किती बिथरल्यागत वागायला लागले नुसतंच. हो काका तुम्हाला सांगतो, असला नवीन शर्ट टाकला, टिक्का लावला आणि डायरेक्ट इथं आशीर्वाद घ्यायला. अय नाग्या, आज बोंबलत फिरा नाही गेलंस होय? ए ठीक आहे. हा काका कुठं होतो मी? तुझ्या वाढदिवसाची पार्टी कशी झाली? हा वाढदिवस माझा. अहो काका तुम्हाला सांगतो, असला कल्ला केला का नाही आम्ही रातभर. असली खतरूड पार्टी झाली ना. आणि वीर्या म्हटलं काही विषयच नाही ना. आणि तुम्हाला माहितीये का, वीर्याने असली क्वालिटी पोपटी बनवलेली ना, सगळे नुसते शेवटपर्यंत बोटा चाटत होते. आणि बेस्ट विषय काय माहितीये का, आपल्या पिलाय त्याने तर डायरेक्ट जोशात चढ काढला. इकडनं बॉडी प्रदर्शनी आणि इकडनं पंडे. चल वीरू काय रे? काका अहो कसा दिसतोय मी? अहो मी जरा स्टाईल म्हणजे अशी सेट केल्या, केस असे पिंजरलेले होते ना, म्हणून. कसं वाटतंय? टाळी दे असं आहे. असं काय गंगाधर झालायचं? काका गंगाधर बघा गंगाधर. अशा केसात जर याला कोणी बघितलं ना, तुला चपटाच म्हणतील. हे अरे काय वाईट आहे रे त्याच्यात? हा आत्ता तर कुठं वीरू शहाण्यासारखा दिसतोय, एकदम आमच्या काळातल्या हिरोवानी. हाय ना काका? बघे ना गे, काकांना पारख आहे, त्यांना बेबी हिरो वाटतोय. नाहीतर तू हे जळक्या पेण्याचे तुझा आणि टापटीप राहण्याचा कधी आयुष्यात तरी संबंध आलाय का? होय रे. हा राहू दे बाबा, नको येऊ दे माझा संबंध. मला पण असंच वाटायचं तुझ्याकडे बघून. हा असू दे काका. अहो हे नाही ना टापटीप कधी वाचलं बी नसेल, तुम्हाला सांगतो. असू दे बरं काका, मी येतो जरा जाऊन. तर एक महत्वाचं काम आहे. ए नारसाळ्या चल. काका आलोच गंगाधर बरं जाऊन. ए विरे, अरे लका काय केलीस तू? तुझ्याकडनं मला बघू पण वाटाय नाही, कसला वेगळा दिसायलायस. ए ना गे जळू बेटे, तुला आहे ना आज कळ त्या वीरूचं मार्केट काय आहे आणि कसं आहे ते. नीट डोळे एवढे ठेवून बघ आणि कानाने ऐक, म्हणजे पटल तुला. चल. नाही म्हणजे नक्की वीरू भयास नाही झालंय काय? नाही आधी गाल्यातल्या गालातच हसायचं, आता चांगला भांग बिंग पाडून टाप टीप कापड घातले ती. नाही म्हणजे एवढं नटून थटून चालले ती कुठं? तुला काय करायचंय? हा तू तुझी कामं बघ की आपली. मी कामच करते. वीरू भयांचा अवतारात जरा वेगळाच दिसतोय म्हणून विचारलं. काका
थांबा मी जाऊनच येते. ए अरे तू कुठे चालली कामधाम सोडून? जा आज जाऊन काम बघ तुझी. राहील. फिरायला का तू का डॉक्टर बिकाव पडल्यास का रे? इथं कशाला घेऊन आले मला? नाग्या तुला काल म्हणत होतो ना मी की पिऊला मी आवडतो बहुतेक. तू बघ आता डायरेक्ट अंकुशरावच्या घरात घुसू आणि त्या अंकुशरावच्या समोरच आहे ना पिऊला विचारतो का नाही बघ मी. काय ए अरे काही आडबीड लागले का तुला? ए पटले बाबा मला. तू हिरो दिसतोस, त्या पिऊला तू आवडतोस, हेच ऐकायचं ना? झालं ना तुला समाधान? त्यांना झालं ना मला मारबीर नाही खायचं कॉकटेलचा. चाललो मी इथनं. हे नागे इकडे कसला बेदरेस रे तू? हा अरे तसं काही बी नाही. येऊ का आपलं माझ्या करत होतो. अरे काय माहितीये का काकीने पाठवलं आपल्या इथं. या अंकुशरावच्या घरावर ना जरा लक्ष ठेवायचंय. कोण येतंय जातंय ना ते बघायचंय सगळं. तिकडे त्याच्या ऑफिसवर पण आहे ना रॉयल आणि मायाला उभा केलाय मी. विरे या अंकुशराव काय लावलंय रे? त्या कॉकटेलचा अंकुशराव कधी बसणं झालंय? अरे का लावली म्हणजे येडे? अरे पिऊचं वडील ती मग जरा आदरानं बोललं पाहिजे रे. आधारानं ते बी त्या कॉकटेलचं नाव आणि ते बी मी घ्यायचं. ए अरे चाल विरेला का मला त्यानं 100% खात्री आहे. तुझ्या ना कोणीतरी लिंबू आवळून टाकलेत. असाही पक्का बाद झालाय तू आता. कप 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 पिऊचा फोन आलाय. हा पिऊ आलास का मग लक्ष ठेवायला? होय एकदम बारीक लक्ष ठेवलं तुमच्या घरावर. अच्छा मग बघ बरं मी दिसते का तुला गेट मधून? अगं नाही ना कुठंच नाही दिसत आहे तू. अरे नीट बघ ना दिसेन की मग. नीटच बघतोय मी. कुठे आहेस तू? तू ना मनापासून बघतच नशील किंवा तुला भेटायचं नसेल ना मला. ए असं काय नाही बरं का. उलट मला आवडेल तुला भेटायला. मग थांब आता खरोखरच येते तुला भेटायला. हा ये लवकर ये. ए थांब 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 पण तुझ्या घरातले? अरे ती गेली आज पहाटेच मुंबईला. पण हा तू जसं माझ्या घरावर लक्ष ठेवून आहेस ना तसं माझ्यावर लक्ष ठेवणारे लई जण आहेत. हा मी मागच्या गेटनं येते. तू ये तरी आधी. आलीच. काय रे काय बोलली कॉकटेलची पोरगी? नाही घ्या. अरे पिऊ मला भेटायला इथे इथं. काय मग मी लपतो? असंही मला बघायचंच आहे तुमच्या दोघांचं ना नक्की काय चाललंय ते. काय कुठं ना झालं ना मला मार बी नाही खायचा त्या कॉकटेलचा. लपतो मी. अरे विरू काय झालं तुला? हा असला का उत्तर केलायस? अगं तू काल म्हणलीस ना की वाईच नटलू तर पिक्चर मधल्या हिरो सारखा दिसन म्हणून. का चांगलं नाही दिसत? अरे माणसानं कसं तो जसा आहे ना तसंच राहायला पाहिजे. उगाच दुसऱ्यांसाठी बदलण्यात काय बी अर्थ नाही. आणि तू कसा गावातल्या मातीतला रांगडा आणि डॅशिंगच भारी दिसतोस. आणि मला तू जसा आहेस ना तसंच आवडतोस.
आणि ही केसांचं काय केलंस? अशी का चपटी बसवल्या ती? मला नाही आवडत तुझे असे केस. थांब. आता भारी दिसतंय. आणि बायांचं काय केलंयस तू? आणि इकडं अरे विराला का खरंच खरं बोलत होता की? साजण 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 रे तू साजण 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 रे तू साजण साजण आता बघ लय भारी दिसतोयस. साजण 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 विरे ही तर खरंच तुझ्या प्रेमात आहे ना का? बाबा विकेट पडलेला का तुझी? तू आहेसोय कसली दचकली मी. अगं एवढं काय झालं दचकायला? मी काय वाघ आहे का? आणि मला सांग एवढा उशीर झाला तू कुठं होतीस? अगं सांगते तुला सगळं. चल आज चल. अगं पण मला आताच सांग. सांगते ना तुला सगळं. आता ये तू आधी. मला सांग आताच कुठं गेली होतीस तू? वीरू आला होता घराबाहेर. त्यालाच भेटायला गेली होता. वाय चाले भेटून. वीरू आणि हितं आता तू काय वाघ बघितलं म्हणे दचकतीयस ग? तो काय पहिल्यांदा नव्हता आला. तू तर हा काही पिवळे तुला काही कळतं का नाही ग? हा सारखा त्या वीरूला तुझ्या डॅडीने किंवा जग्गू दादाने बघितलं असतं केवढा मोठा कुटाणा झाला असता. येते का ध्यानात? अगं एवढं घाबरायला काय झालं? डॅडी गेलेत मुंबईला आणि जग्गू दादा बी कामानिमित्त बाहेर गेलाय. म्हणून मग मी बिंदास गेले होते वीरूला भेटायला. असं आहे. अगं पण मला सांग वीरू इथं कशाला आला होता तुला भेटायला? अगं त्याचं असं झालं वैशे. परवा मी त्याला सहजच म्हणलं की वाईच नटलास ना तर सिनेमाच्या हिरोगतच दिसशील तू. अगं मग त्यानं काय करावं? त्यानं तुझं कुरळ्या केसांना चपचपीत तेल लावलं. असं सरळ भांग पडला आणि अशा भाया सगळ्या खाली काढून माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणे कसा दिसतोय मी. लय गवाळा दिसत होता. बरं ते सोड. मला सांग तू काय म्हणलीस मग त्याला? मग मी बी त्याला म्हणलं की गावच्या मातीतल्या रांगडा आणि डॅशिंग राहतोस ना तसाच भारी दिसतोस तू. आणि मला बी तू जसा आहेस तसाच आवडतो. पण त्यो कसा आला माझ्या समोर असा एकदम चपचपीत हाताच्या काहीतरी अशा बाया केल्या होत्या आणि माझ्या समोर म्हणजे तू त्याला तुझ्या मनातलं समजा खरं सांगून टाकलंस? अगं त्यात समज सांगण्यास वैशे तू हे बघ हसू नको. वैशे मी तुला आता सांगते. वैशे ऐक मी त्या अर्थानं त्याला बोलली नव्हती. तू हसू नको. कुठल्या पण अर्थानं म्हण ग. पण मला माहित आहे ना तू प्रेमात हायस म्हणजे हायस. नाही 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 असं काय बी नाही. तू कशाचं काय बी अर्थ नको काढू. असं आम्ही फक्त चांगले दोस्त आहोत आणि आमच्यात असं काय बी नाही. आमच्यात असं काय नाही. आम्ही फक्त दोस्त आहोत. अगं असे म्हणणार आहे ना डायरेक्ट अशी पत्रिका देतात बघ. पण एक बोलू का ग पिवळे?
तुझ्यासारख्या राजकुमारीला का नाही वीरू सारखाच राजकुमार पाहिजे बघ. तुमच्या दोघांची जोडी ना एकदम परफेक्ट आहे बघ, एकदम परफेक्ट. वैशेत तुझं आपलं काय बी हा? बरं मला सांग, मग कधी बोलणार आहेस त्याला? काय आय लव्ह यू. अगं ही जर थांबव तुझी गाडी, लईच सुसाट पळतीय. असं काय बी काय असं कुठं म्हणत असतात व? मी थांबवीन ग माझी गाडी. तुमच्या दोघांची गाडी बघ कशी सुसाट पडतीये ते. आणि तसं बी तू वीरूला म्हणलीच आहेस ना की तू जसा बी आहेस तसं मला लय आवडतस म्हणून. हा? आणि वीरूसाठी एवढाच इशारा का नाही लयच झाला बघ. हा, जर का वीरू काहीच हुशार असेल ना तर तू जरा बी येळ वाया घालवणार नाही बघ आणि डायरेक्ट तुला प्रपोज करेल बघ. त्याचं काय आहे ना, पोरच ते प्रपोज करतात ना पोरींना, मग पोरी ठरवतात हो बोलायचं का नाही बोलायचं ते. मग तू काय ठरवलंस? हा, काय ठरवलंस सांग की, काय ठरवलंस? तुझ्या अनपिल्यामध्ये सगळ्यात पहिले कोणी केलं होतं ते प्रपोज? आमचं वय हाय नाही, सांग ना, आमचं ते सांग ना वैशे. काय नाही, आता सांगणार आहेस का नाही? कुणीच केलं नव्हतं. म्हणजे आमच्या दोघांमध्ये कुणीच कोणाला प्रपोज केलं नव्हतं का? ते समधी माणसं आम्हाला एकमेकांच्या नावानं चिडवायला लागले आणि मग त्या चिडवण्यामध्ये ऑटोमॅटिकली आमचं जुळून गेलं. ऑटोमॅटिक? भारी आहे हो वैशे तुझं. असं बी जुळत असतं वय? जुळायला काय, जुळायला कसं बी जुळतं, फक्त मध्ये जो प्यार का दुश्मन असतो ना तोच नाही आला पाहिजे. अगं हे पिवडे, सारखं वीरूचं तुझं जुळलं तर तुमच्या घरच्यांचं काय ग? तुमच्या तर घरांमधनं तर विस्तू बी बाहेर जात नाही. तुझं डॅडी तयार होतील का ग या सगळ्याला? तुला म्हणलं ना ग माझ्या आणि वीरू मध्ये काय नाही म्हणून. तुझं ना आपलं काय बी असतं तिथंच अटकली आहे तुझी सुई. बरं बाबा ठीक आहे, मी काहीच बोलत नाही. हा ठीक आहे, पण समज की म्हणजे वीरूनं जर का तुला विचारलं तर तुझं डॅडी देतील का ग परवानगी? हा म्हणजे अवघड तर आहे पण अशक्य नाही. मला माहिती डॅडी आधी माझ्यावर चिडतील, माझ्याशी बोलणार बी नाही. पण मला जर कुठली गोष्ट आवडली ना तर डॅडी कधी नाही नाही म्हणणार. आणि मी माझ्या डॅडींना चांगलंच ओळखते वैशे, ते माझ्यासाठी काय बी करू शकतात. अगं मग तर विषय संपला, तुझ्यासाठी तर सगळा रस्ताच मोकळा आहे. अगं मग तुला तुझ्या प्रेमाची गाडी पुढे न्यायला काय बी हरकत नाही पिवडे. मी लय मजा, लय मजा, लय मजा, लय मजा. पिवडे तर किती बी नाही म्हणलीस ना तरी मला माहित आहे की तू प्रेमात आहे. मी तर आता फक्त एकच विचार करते की वीरू तुला कधी प्रपोज करतो ते. पियू आणि वीरू लय भारी जोडी आहे ग तुमची. साजण साजण